यूपी बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा? लग रहा है चलेगा? नहीं चलेगा। टैक्सी रिक्शा वाले कौन है? ह्या चुत्या लोकांना आपण ना डोक्यावर बसून ठेवलंय. आज आपल्या खांद्यावरून डोक्यावर आलेत आणि डोक्यावर उभं राहून मुतायला लागले ते लोक. आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जाऊन विचारा, तुम्हाला काय पाहिजे, कुठली भाषा पाहिजे, महाराष्ट्रात मराठी अनिवार्य, चालेल का? सगळे बोलतात हो आम्हाला पाहिजे. हे कोण भडवे येऊन सांगतायत? कालपासून या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर फिरतोय आणि ह्याच्यामध्ये हा सांगतोय काय की महाराष्ट्र मुंबई जी आहे ना ही यूपी बिहार लोकांमुळे चालते. यूपी बिहारच्या लोकांनी जर का गाड्या बंद केल्यात ना, रिक्षा बंद केल्या, टॅक्स्या बंद केल्या ना, तर महाराष्ट्र आणि मुंबई काय चालणार नाही. हा माज जर का कुठला मराठी माणसांनी यूपी बिहार मध्ये दाखवला तर काय करतील हे लोक? मला तर खरं हा पहिला प्रश्न पडला. आपण काय नाही, आपण मराठी माणसं आपले शांत बसलो. मी प्रत्येक वेळेला सांगतो ना, आपल्याला आपल्या कामातून वेळ भेटत नाही. आपल्या या सामान्य माणसानं गुंतून ठेवले मुद्दाम की बाबा रे तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या, तुम्ही राजकारणात पडू नका, तुम्ही कुठली मराठी संस्कृती कसली मराठी अस्मिता या गोष्टीत पडू नका. तुमच्या कामाचं बघा, तुम्ही तुमच्या महिन्याला EMI तुमचा जातोय ना, तुमचं घर चालतंय ना, बस. सामान्य माणसाला एवढंच पडलंय. कोण होतो आम्ही? आज आमच्या पुस्तकातल्या इतिहासामधून आपला नकाशा काढला जातो, इतर काय काय गोष्टी केल्या जातात. सरकार स्वतः आमच्या बाजूने जेव्हा बोलते की मराठी अनिवार्य आहे 1 मे पासून, तर त्याच्यावर पण हे 15 लाख लोक विरोधात त्याच्या उभे राहतात की महाराष्ट्रात मराठी बोलली नाही पाहिजे म्हणून संपावर जातात. हे लोक, ह्यांची हिंमत कशी होते ना साला, मला तेच कळत नाही. हे सगळं जे आहेत ना, हे कोणी डोक्यावर बसून ठेवलं मला असं वाटतं तुम्ही समजा. हे मतदार कोणाचे आहेत ना हे तुम्हाला मला असं वाटतं समजलं पाहिजे. त्यात तो एक भडवा, तो दलाल, जबचा दलालच आहे तो. मला काय त्याचं नाव घ्यायचं नाही, तुम्हाला माहिती आहे तो वेल्डिंगचा चष्मा घालून असतो ना. चला हे लोक मराठी आहेत का हा मला पहिला प्रश्न पडलाय. तुम्ही महाराष्ट्रात मराठी नको की इथं गुजराती, हिंदी सगळ्या भाषेत राहतात आणि तीच भाषा सगळं कुठलीही भाषा बोलली जाईल. काय काय चुत्ते लोक तर डोक्यावर यायला गु खातात काय कळत नाही. काय बोलतायत? हा भारत देश आणि इकडे हिंदीच भाषा चालणार. हे आमची मातृभाषा हिंदीच आहे. खाली तिकडे त्या साऊथ मध्ये जा आणि बोलून दाखवा. तिकडे बंगालमध्ये आता बघा तो एक व्हिडिओ फिरतोय, ते बंगालचे लोक जेव्हा एक मुलाखत घ्यायला हिंदीमध्ये जाऊन बोलतो तेव्हा त्याला बंगालीत बोल म्हणून सांगतात. आणि आपल्या या महाराष्ट्रात मराठी माणसाकडे कोण हिंदीत गेलं बोलायला, तो आपला हिंदीत बोलतोय. आपल्या मराठीचा स्वाभिमान कुठे? आपण तो टिकवायचा नाही तर कोणी टिकवायचा? 15 लाख जेव्हा हा आकडा ऐकला ना, मी म्हटलं चला हे 15 लाख कोण आहे? त्यातले आपले मराठी लोक पण आहेत बरेच. काही मराठी लोक पण, हे मराठी भैया आहेत ना, त्यांच्या गांडीला गांड लावून बसणारे हे लोक पण आता 4 मेला काहीतरी आपल्याला दिसतील त्या आंदोलनामध्ये. मला तुम्हाला विनंती करायची, हे राजकारण नाही, हे कुठली बघा आता हे सरकारच सांगते. स्वतः प्रताप सरनाईक हे मंत्री जे आहेत ते स्वतः सांगतायत की मराठी भाषा ही अनिवार्य आहे आणि 1 मे पासून झालीच पाहिजे, नाहीतर तुमचा परवाना कॅन्सल होईल, रद्द होईल. मला एक लॉजिकच कळलं नाही की 1 मेला परवाना रद्द होणार आहे, सगळ्या प्रोसेस होणार आहे, 4 मेला ह्यांना का संपावर जायचंय? काहीतरी डाळ शिस्ती. मला तुम्हाला एक विनंती करायची की बाबा आता हे मनसेने पण हाती उपक्रम घेतलाय. प्रत्येक रिक्षावर एक स्टिकर चिटकवला जातोय, मला मराठी समजते, मी मराठी बोलतो आणि या माझ्या रिक्षात बसा. हा स्टिकर ज्या रिक्षावर दिसेल ना, मला असं वाटतं पहिला प्राधान्य त्या रिक्षाला दिलं पाहिजे. तर पहिलं प्राधान्य तुम्ही त्या रिक्षात बसलं पाहिजे. आज मराठी माणसांनी जागा होऊन पुढे येणं गरजेचं आहे, कारण आत्ताच परप्रांतीय बरेच त्यांच्या राज्यात जात आहेत, काही व्हिडिओज पण बाहेर येत आहेत आणि ह्यांना असं वाटतंय ना जे की आमच्यामुळे मुंबई चालते, आमच्यामुळे सगळं काय चालतं. यांच्या नाकावर टिचून तुम्ही 8 तासाचे 12 तास काम करा, पण यांच्या नाकावर टिचून दाखवा की मुंबई ही कधी थांबू शकत नाही. ही थांबणारच नाहीये. मराठी माणूस हा जीवाचं रान करेल आणि मुंबई चालवेल. अरे साधे आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आली पाहिजे, बोलली पाहिजे, आम्हाला समजली पाहिजे. आम्ही का तुमच्यासाठी कॉम्प्रोमाइज करू? छोट्या गोष्टी आहेत ना. चला म्हणतात आम्ही 20-25 वर्ष झालं रिक्षा चालवतो, कधी आम्हाला त्रास झाला नाही. असा कुठला भाषेचा आताच काय मध्ये हे काढलंय? अरे पण तुम्ही एवढा वर्ष इथे राहताय, तो तुम्हाला थोडं तरी वाटलं पाहिजे की आम्ही मराठी भाषा शिकली पाहिजे. इकडची भाषा आज बरेच परप्रांतीय जे शिकलेले आहेत ना त्यांना खरंच मानलं पाहिजे. ते स्वतः येऊन आता व्हिडिओद्वारे आपल्याला बोलतायत समोर की नाही बरोबर आहे, मराठी लोक महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे, बोललीच गेली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट ते सांगतायत ना, ते मला आवडलं. काय माहितीये का, तिकडचे यूपी बिहारचे लोक इकडे येतात महाराष्ट्रामध्ये किती रुपये कमवायला? दिवसाला 200, 300, 400 रुपये कमवायला. तिकडचं सरकार तेवढा पण रोजगार देऊ शकत नाही. किती नालायक भंपक सरकार आहे तिकडचं. मग आणि ते भाजपवाले हे आता बंगालमध्ये जाऊन सांगतायत इकडे रोजगार नाही, आम्ही रोजगार देऊ. अरे त्या तिकडे यूपी बिहार मध्ये बघा आधी, तिकडचे रोजगार द्या त्या लोकांना. ते तिकडून इकडे येत आहेत आणि तुम्ही काय तिकडे बंगालमध्ये वाता मारताय? ह्या भाजपच्या भूलथापांना साला बळी पडूच नका. इथे महाराष्ट्रामध्ये ना ही मराठी भाषा ही जी आता प्रताप सरनाईक यांनी जे आता नियम काढलेत ना, ह्या भाजपच्या IT सेलचे काही लोक आहेत ना, हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात पण आहेत. ह्यांचे एक IT सेल त्या शिवसेनेच्या विरोधात पण काम करते. पण या वेळेला ह्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि हे कौतुक झालंच पाहिजे प्रताप सरनाईक यांचं. पण माझी प्रताप सरनाईक साहेबांना पण विनंती की तुम्ही ही जी भूमिका घेतलीत ना याच्यावर ठाम राहा, याच्यातून पळ काढू नका, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी तुम्हाला 100% सांगतो आता हे बरोबर
बरोबर यांच्या अंगाशी आणणार आणि या सगळ्या गोष्टी आता मराठी करूनच घेणार. आणि आता मला असं वाटतं या सगळ्या मराठी रिक्षावाल्यांनी ज्यांना वाटतं ना की महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे आणि ह्या बाकीच्या परप्रांतामुळे तुमच्या रोजगारावर परिणाम होतो, ज्यांना वाटतंय ना आता एकत्र या, हे स्टिकर्स तुम्ही रिक्षावर लावा. मराठी माणूस हा तुमच्या रिक्षात बसणार. आणि माझी मराठी लोकांना पण विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांनी या मराठी लोकांच्या आपल्या रिक्षात बसावं, सहकार्य त्यांना करावं. आणि असाच उपक्रम मला असं वाटतं प्रत्येक व्यवसायात पण आपण केलं पाहिजे. उद्योजकांनी पण हे केलं पाहिजे की मी मराठी उद्योजक आहे आणि माझ्याकडे तुम्ही या, तुमच्या व्यवसायाला पण फायदा झाला पाहिजे. मराठी लोकांनी जास्तीत जास्त मराठी लोकांकडून खरेदी केली पाहिजे. मराठीचा जास्तीत जास्त या महाराष्ट्रात मुंबईत वापर केला पाहिजे, तर आणि तरच कुठेतरी आपली मराठी भाषा टिकेल. नाहीतर आपल्या मराठी भाषेची काय अवस्था होईल ना. आज भारतामध्ये किती भाषा ज्या बंद पडल्यात ना, मला असं वाटतं आपण त्याचा अभ्यास करावा, ते विषय आपण गोष्ट जाणून घ्यावी. आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सलाम आपल्याच मराठी भाषेविरोधामध्ये हे आंदोलनात 15-15 लाख लोक उभे राहतात कसे, हा मोठा प्रश्न पडलाय. आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्या विरोधात एवढे 15 लाख कसे आले. शरम वाटली पाहिजे तुम्हाला की कुठल्या राज्यात तुम्ही जाताय आणि कोणाविरुद्ध एकत्र येत आहे. तुमच्या राज्यातून तुम्ही आम्हाला सांगताय हे चाललं पाहिजे आणि ते चाललं पाहिजे. सरकारच्या विरोधात येऊन तुम्ही भूमिका मांडा असाल तर मला तर हे वाटतं की सरकारने पण यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. आणि मराठी भाषेचा जेव्हा विषय येतो ना, माझी सामान्य माणसाला विनंती आहे, तुमचे कामधंदे बाजूला ठेवा आणि थोडा जरा या गोष्टीमध्ये लक्ष द्या. आपली मराठी भाषा, आपली अस्मिता, आपल्या मराठा समाजासाठी काहीतरी तुम्ही देणं लागता आणि त्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी जरा सिरियसली घ्या. हे जे बोलणारे आहेत ना परप्रांतीय सगळे, यांच्या विरुद्ध एकवटा. जसे ते एकवटले तसे आपण एकवटलो पाहिजे, तर आणि तरच आपला महाराष्ट्र आणि मुंबई ही टिकेल. ही मराठी भाषा, हा मराठी माणूस हा टिकेल. पण तो जो भडवा जो बोललाय ना की या महाराष्ट्रात मुंबईमध्ये भैया लोकांशिवाय मुंबई चालू शकत नाही, ही त्याची गोष्ट खोटी पडलीच पाहिजे. यासाठी आपण मराठी रिक्षावाल्यांनी एकत्र येऊन त्याला उत्तर दिलं पाहिजे, ते म्हणजे आपल्या कामातून. बाकी जे भाड्याने काही लोक ठेवलेले आहेत जे मराठी विरुद्ध बोलतायत, भाजपची चाटुगिरी करतायत. आता मला बरेच जण बोलतात तू मनसेची चाटुगिरी करतो. मी मनसेची चाटुगिरी करत नाही, मी मराठी माणसाची, मराठी भाषेची चाटुगिरी करतो. मग त्यासाठी प्रताप सरनाईक यांचं पण मी कौतुक करतोय, राजसाहेब जेव्हा करतात त्यांचं पण मी कौतुक करतो. माझ्यासाठी मराठी हे प्रथम आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा फालतू लोकांना बाकी लोक तर उत्तर देतच आहे, पण यांच्या विरोधात तुम्ही कायम राहा. जसं आता बघताय तुम्ही भाजप जी स्टंटबाजी करते ना, ते महिला नारी शक्ती काय काय आता काढतायत ते लोक, काय काय त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्याच सत्तेमध्ये तेच लोक मोर्चे काढतात. किती हास्यास्पद गोष्ट आहे. लोक त्यांच्या फेसबुक पोस्टवर जावा बघा, जास्त लाईक्स पेक्षा त्यांना हसतायत लोक जास्त. कुठेतरी लाज वाटली पाहिजे यार. आपण सत्तेतला पक्ष, आपण काय पावलं उचलतोय. काय ते नरेंद्र मोदी पण आपले पंतप्रधान असून आता या निवडणुकीच्या काळामध्ये काय काय गोष्टी करतात, हे मध्ये कुठे असतात मला सगळं कळत नाही. ह्या सगळ्या भूलथापाजी आहेत ना भाजपच्या, याच्यात तुम्ही बळी पडू नका, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.